यानंतर आताच्या क्षणाची या सुनावणी संदर्भातली महत्त्वाची बातमी येते। 2010च्या निवडणूक आयोग मार्गदर्शक सूचना 2010 पूर्वी नोंदणीकृत पक्षांना नव्यानं अर्जाची गरज नव्हती, पक्षाला कधी नोटीस देण्यात आली नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत। पक्षातील धोरणात्मक निर्णय घेणारी बहुतांश पदं निवडून आलेली आहेत। 2010च्या निवडणूक आयोग मार्गदर्शक सूचना या फक्त नोंदणीसाठी आहेत। 2010 पूर्वी पक्षप्रमुख पदही निवडणुकीतूनच आलेलं आहे। कार्यकारिणीतील 13 पैकी 9 सदस्य हे निवडून आलेले आहेत। जिल्हाध्यक्षांसारखी पदही नियुक्तीद्वारे भरली जातात, याकडे कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधलेलं आहे। आता पक्षांतर्गत जी पदं आहेत त्यावर सध्या युक्तिवाद सुरू आहे कपिल सिब्बल यांच्याकडून। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, पक्षातील पदांबद्दल जो दावा किंवा जो युक्तिवाद आता सध्या कपिल सिब्बल करत आहेत ते कशावरून सुरू झालेला आहे? बिलकुल, खरं तर कपिल सिब्बल हे निवडणूक आयोग आणि लोकप्रतिनिधी कायदा याच्यामधले कलम जे आहेत ते समजून सांगतायत आणि निवडणूक आयोगाची मर्यादा काय आहेत, कार्यक्षेत्र कोणतं आहे हे सुद्धा सांगत आहेत। तर कपिल सिब्बल यांचं महत्त्वाचे 3 मुद्दे आहेत की जे 3 मुद्दे त्यांनी मांडले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे की परिच्छेद 15 हे निवडणूक आयोगाच्या कक्षेमध्ये येत नाही असा त्यांचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे की पक्ष घटना जी आहे ती लोकशाहीवादी नाही असं जरी म्हटलं, म्हणजे की जो आरोप करण्यात आले की ही लोकशाहीवादी पक्ष घटना नाहीये, मात्र त्याचा परिणाम असा होत नाही की पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिलं जाऊ शकतं। जर कोणता ऑब्जेक्शन असेल पक्षावर, म्हणजे की हा राजकीय पक्ष आहे की नाही अशा प्रकारचं ऑब्जेक्शन असेल किंवा याच्यामध्ये लोकशाहीच्या पद्धतीनं लोकशाहीच्या मूल्यानुसार कामकाज होते की नाही हा मुद्दा असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यावर सुनावणी होऊ शकते, त्याच्यावर चर्चा होऊ शकते, घटनेमध्ये बदल केला जाऊ शकतात। परंतु याचा अर्थ असा नाही की हे चिन्ह आणि पक्ष हे एकनाथ शिंदे यांना पूर्णपणे बहाल करता येईल। तर या संदर्भातलं नॅरेशन जे आहे, या संदर्भातचे जे कायदेशीर तरतुदी आहेत ते कपिल सिब्बल जे आहेत ते समजावून सांगत आहेत। आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की हे संपूर्ण जरी पक्षचिन्ह आणि पक्ष देण्याचा अधिकार किंवा त्याच्यावर निर्णय देण्याचा मुळात अधिकारच निवडणूक आयोगाचा नाही असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे। कारण लोकप्रतिनिधी कायदा आहे, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार हे संरक्षण जे आहे ते लोकप्रतिनिधींना सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळं पक्ष राजकीय असू द्या किंवा नसू द्या, पक्षामध्ये काही तांत्रिक त्रुटी असू द्या, काही चुका असू द्या, परंतु त्याचा अधिकार पक्ष चिन्ह आणि पक्ष हा दुसऱ्या एका व्यक्तीला देण्याचा अधिकार हा अजिबात निवडणूक आयोगाला नाही असा युक्तिवाद जो आहे तो आता कपिल सिब्बल यांनी जोरात सुरू केलेला आहे। नक्की। आणि त्याचबरोबर पक्ष रचनेबद्दल त्यांनी दाखला दिलाय, तो काँग्रेसच्या पक्ष रचनेबद्दल दाखला दिलेला आहे। काँग्रेसमध्ये युवक अध्यक्ष हा निवडणुकीतून निवडून दिला जातो आणि पक्षाच्या रचनेचा प्रश्न निवडणूक आयोगासमोर कसा काय येतो असा सवालही सिब्बल यांनी केलेला आहे।